गोरगरिबांना रोजगार उपलब्ध व्हावा हाच सरकारचा प्रयत्न असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्यातील 1,65,600 अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यात आल्याची माहिती सरनाईकांनी दिली। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे। त्यानंतरही मराठीचं ज्ञान नसेल तर सुरुवातीला 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी दिलाय। दरम्यान राज्यात सुमारे 9,65,000 परवाने देण्यात आलेत। बॅच तपासणीचाही व्हिडिओ केला जाणार असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। टॅक्सी चालकांचं मनापासून राज्याचा परिवहन मंत्री या नात्यानं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की राज्यामध्ये 1989चा जो नियम आहे आणि त्या नियमाच्याच आधारे 12 ऑगस्ट 2026 रोजी जर रिक्षा आणि टॅक्सी महाराष्ट्रामध्ये चालवायची असेल तर त्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे। त्याची दखल त्यांनी घेतली आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांनी दिला। महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही प्रामाणिक भूमिका आहे। आणि मुंबई तर सगळ्यांना कुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा राहिलेली। परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे। तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्या कारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात